यानंतर आता थेट जाऊयात विधानसभेमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलतायत। असं म्हणून 4 धरणं केवळ मराठवाड्यासाठी बांधली, पण त्या 4ही धरणातलं पाणी कधी फारसं मराठवाड्याला मिळालं नाही। माझा प्रश्न असा आहे की आता समृद्धी महामार्गाच्या बाजूनी आपण जर असंच एक पाईपिंगनी पाणी गेलं तर ग्रॅव्हिटीनी पाणी जाईल, पंपिंग करायची गरज नाही। आणि म्हणून मराठवाड्याचे अगदी वैजापूर असेल, गंगापूर असेल, संभाजीनगर असेल किंवा आणखी काही खालचा भाग जालन्याचा असेल, तिथं ग्रॅव्हिटीने पाणी जाऊ शकतं। तर हा असा एक नवा प्रकल्प आपण विचारात घ्याल का? सन्माननीय हरिभाऊ नाना बागडेंनी एक महत्त्वाचा विषय लक्षात आणून दिलेला आहे। जरूर या संदर्भातली पडताळणी करण्यात येईल आणि त्यांनी सांगितलं ते फिजिबल असेल तर निश्चितपणे ते घेण्यात येईल। लक्षवेधी क्रमांक 5। अध्यक्ष महाराज, लक्षवेधी क्रमांक 5 वितरित केल्याप्रमाणे। अध्यक्ष महाराज, आज मी सभागृहामध्ये 24 गावच्या उपसा सिंचन योजनेच्या प्रश्नाविषयी आज चर्चा करण्यासाठी उभा आहे। परंतु ही चर्चा करत असताना, ही चर्चा आपल्यासमोर मांडत असताना मला अत्यंत खूप वाईट वाटत आहे। कारण मी आमदार झाल्यानंतर माझं हे 4थं अधिवेशन आहे आणि या सर्व अधिवेशनामध्ये मी जी काही मुद्दे समस्या मांडल्या त्यातील ही 24 गावच्या उपसा सिंचन योजनेबाबतीत मी अनेक वेळा या ठिकाणी हा प्रश्न मांडत असताना शासनाशी पत्रव्यवहार केला, शासनाशी त्या ठिकाणी तारांकित प्रश्न केले, कपाती सूचना मांडल्या, लक्षवेधी केल्या। परंतु शक्य त्या जेवढ्या आयुध आहेत त्या सगळ्या आयुधांचा मी या ठिकाणी वापर केला, पण माझ्या आणि माझ्या या 24 गावच्या लोकांच्या हाती सध्या निराशाच पडलेली आहे। प्रशासनाला ज्या वेळेला मी जाब विचारला की या योजनेबाबत ज्या वेळेला विचारणा केली त्यावेळेला प्रशासनाकडून एकच उत्तर यायचं की ही अंतिम मान्यतेसाठी फाईल मंत्री महोदयांच्याकडे आहे, अंतिम फाईल मान्यतेसाठी माननीय मुख्यमंत्री साहेबांच्याकडे आहे। परंतु आज या ठिकाणी गेले कित्येक महिने या ठिकाणी या फायली करण्याचा प्रयत्न करतात आपल्या डोक्याच्या मागे काही लागू नये म्हणून। तर त्याही बद्दलचे आदेश हे गेले पाहिजेत, कारण फोन कुणाचा आला ते तर रेकॉर्डवर त्या ठिकाणी राहतं। आणि उपमुख्यमंत्री महोदय, काय होतंय, सारख्या बातम्या अशा येत आहेत की जो ड्रायव्हर होता तो ड्रायव्हर सातत्याने त्याचे जबाब बदलतोय। म्हणजे पहिल्या दिवशी त्यांनी एक स्टेटमेंट दिलं, दुसऱ्या दिवशी दुसरंच दिलं, कॅमेरेवाले त्याच्यावर कॅमेरे टाकायचे त्यावेळेस तो मधनच बेडवर जाऊन बसायचा, मधनच असा घाबरून बघायचा। अशामुळं त्रयस्थ लोकांना एक शंका उपस्थित होते की बाबा नक्की काही काळबेरं त्याच्यामध्ये आहे का। त्याच्याबद्दल तुम्ही निश्चित बारकाईनं हे करणार आणि आपण म्हणताय ते खरं आहे। मला कालच त्यांच्या सुविद्य पत्नींचा मला फोन आला होता, त्यावेळेस मी त्यांना म्हणालो की देवेंद्रजी विदर्भात आहे परंतु ते रात्री येतील, आपण त्यांना फोन करून सांगा, मी पण त्यांना सांगेन। आणि त्यांनी पण काही मुद्दे दिलेले आहेत किंवा सदर अपघाता प्रकरणी गुन्हा दाखल आहे किंवा कसं असल्यास पोलीस प्रशासनाच्या कर्तव्यामध्ये काही कसूर झाली का अथवा चालढकल केली आहे का, शासन स्तरावर संबंधितांवर जबाबदारी निश्चित करून काही कारवाई आपण करणार आहेत का, असे त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत। त्यांच्या घरातल्याही कुणाला त्याच्याबद्दलची शंका ही वाटता कामा नये आणि महाराष्ट्रालाच कुणाला वाटता कामा नये, कारण आपल्या सगळ्यांचेच महाराष्ट्रातल्या अनेक सहकारी मित्रांचे स्वर्गीय विनायकराव मेटेंशी अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते आणि म्हणून गेलेली व्यक्ती तर कदापि परत येणार नाही, परंतु त्याच्यातनं पुन्हा अशा कुठल्याही महाराष्ट्रातल्या व्यक्तीवर अशा प्रकारची परिस्थिती, अशा प्रकारची वेळ येऊ नये म्हणून जी काही खबरदारी घेण्याची गरज असेल ती खबरदारी तातडीनं घेतली गेली पाहिजे, निर्णय तातडीनं केले गेले पाहिजे, अंमलबजावणी तातडीनं झाली पाहिजे। बऱ्याचदा घटना घडल्यानंतर आपण 8-15 दिवस खूप बोलतो आणि नंतर हळूहळू आपण आपल्या कामामध्ये ह्या गोष्टी विसरून जातो, तसं ह्याच्यामध्ये होऊन देता कामा नये अशा प्रकारचा निर्णय सरकार घेईल का? सन्माननीय विरोधी पक्षनेते महोदयांनी अतिशय महत्त्वाचे मुद्दे हे या ठिकाणी उपस्थित केलेले आहेत आणि विशेषतः आता आपण दादा त्या ठिकाणी
मिसिंग लिंकचं काम सुरू केलं आहे. मुळात या रोडचं जे कंजेशन होतं हे सगळं कंजेशन जो घाटचा एरिया आहे त्या एरियामध्ये कंजेशन होतं आणि त्यातनं मग पुढचा रोडही त्या ठिकाणी कंजेस्टेड होत जातो. हे मिसिंग लिंकचं काम आता खूप वेगानं त्या ठिकाणी चाललेलं आहे, ते लवकर पूर्ण होईल. ते पूर्ण झाल्यानंतर या रोडवरचा जो जाम आहे तो पूर्णपणे संपेल आणि डिस्टन्स देखील निश्चितपणे कमी होईल. तथापि जी सूचना आपण केलेली आहे की चौथी लेन या ठिकाणी करण्यात यावी, त्या संदर्भात निश्चितपणे जर ती जागा असेल तर आणि आपण सांगताय तर ते सत्य म्हणून आपण निश्चितपणे ते पडताळून घेऊ. आणि माननीय मुख्यमंत्र्यांना मी स्वतः विनंती करेन की त्यांनी चौथी लेन तयार करण्याच्या संदर्भातली जी काही सूचना या ठिकाणी आली आहे ती तात्काळ पडताळून पाहावी आणि जरूर त्या संदर्भातला कारवाई आपल्याला जर शक्य असेल तर ती केलीच पाहिजे. कारण हे खरंच आहे की आता इतका जास्त ट्रॅफिक या रोडवर आहे. मिसिंग लिंक झाल्यावर काही काळ तो ट्रॅफिक आपण मॅनेज करू शकू, पण हा वाढतच राहणार आहे. त्याच्यामुळे चौथ्या लेनच्या संदर्भातला जो विषय या ठिकाणी आलाय, सरकार त्याबद्दल सकारात्मक पावलं उचलेल हे निश्चितपणे मी सांगतो. आणि यासोबत अतिशय महत्त्वाचा मुद्दा दादांनी मांडलेला आहे की माध्यमांमध्ये आम्हाला देखील पाहायला मिळत आहे, थोडे ब्रीफिंगमध्ये लक्षात येत आहे की ड्रायव्हरचं स्टेटमेंट बदलतं आहे. विशेषतः खूप मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या शंका देखील निर्माण होत आहेत आणि म्हणून यात घातपात आहे किंवा नाही याबद्दल 1% शंका राहू नये म्हणून ही केस आपण CIDला वर्ग केली आहे. CIDला सांगितलेलं आहे की सगळ्या अँगलचा तपास त्यांनी केला पाहिजे. घातपाताचाही तपास हा CIDने केला पाहिजे. आणि त्यासोबत पॅरलली मी ADG लेवलच्या एका अधिकाऱ्याला हे सांगेन, कारण CIDचा तपास जो काही आहे तो तपास तर होईलच, पण प्रायमरीली कोणाचे याच्यामध्ये प्रायमा फेसी कोणाच्या चुका याच्यात आहेत का या संदर्भातला एक पॅरलल रिपोर्ट हा निश्चितपणे, ज्याला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह आपण म्हणू, म्हणजे त्यातला क्रिमिनल निग्लिजन्सचा भाग हा CID करेल, पण ऍडमिनिस्ट्रेटिव्ह निग्लिजन्स या ठिकाणी कुठे आहे का या संदर्भातला प्रायमरी रिपोर्ट देण्याच्या संदर्भात ADG लेवलच्या एका अधिकाऱ्याला नेमलं जाईल. आणि त्यामध्ये कोणाचीही अध्यक्ष महोदय थोडीही चूक आढळली तर अशा व्यक्तीला कुठल्याही परिस्थितीत आम्ही सोडणार नाही. कारण विनायकराव मेटे यांच्यासारखा एक अत्यंत समाजाकरता काम करणारा कार्यतत्पर अशा प्रकारचा नेता आज आपण त्या ठिकाणी गमावलाय. हे सांगत असताना आपण सगळे, मगाशी ताईंनी देखील त्याचा उल्लेख केला, आपण सगळे लोकप्रतिनिधी आहोत आणि आपल्या सगळ्यांना खूप प्रवास करावा लागतो. पण साधारणपणे हे जे काही 3 वाजेनंतर सकाळी 6, 6:30 पर्यंतचा जो वेळ आहे, जर रात्री प्रवासाला निघालं तर हा वेळात प्रवास टाळायला पाहिजे. अनेक वेळा आपल्याला कंपल्सरी असतं, वेळा गाठायच्या असतात, पण शक्यतोवर या वेळेत गाठला पाहिजे, टाळला पाहिजे. याचं कारण असं आहे की अनेक वेळा ड्रायव्हरला झपकी येते, अनेक वेळा त्यातनं अपघात होण्याचा संभव असतो. हे अर्थात मी जरी सभागृहाला सांगत असलो तरी माझ्यासहित सगळ्यांना हे पाळावं लागेल, कारण मी देखील अनेक वेळा सकाळी 4-4 वाजता त्या ठिकाणी प्रवास करतो. पण किमान आपण माननीय मेटे साहेबांच्या या संपूर्ण दुःखद अपघाती निधनानंतर थोडी काळजी आपण सगळे मिळून घेऊ. त्या दिवशी वहिनी देखील असं म्हणाल्या की मी त्यांना सांगितलं होतं की रात्री येऊ नका, तुम्ही पुण्याला थांबा, पण त्यांचा स्वभाव होता, ते काही थांबत नव्हते. त्यामुळे ते मी सांगितलं होतं, म्हणाले की तुम्ही थांबून सकाळी निघून तुम्ही बैठकीला पोहोचू शकता, पण त्यांच्या स्वभावाप्रमाणे त्यांनी रात्री प्रवास केला. तर आपण देखील सगळ्यांनी रात्रीचा प्रवास, उशिराचा प्रवास म्हणजे अर्ली मॉर्निंगचा प्रवास रात्रभर करून जेवढा टाळता येईल तेवढा टाळण्याचा प्रयत्न देखील केला पाहिजे. बाळासाहेब थोरात. अध्यक्ष महोदय, झाल्या सगळ्या सूचना आहेत त्यांच्या. आपल्या सर्वांचे खूप मित्र असलेले काय आलं अनेक सामाजिक कार्यकर्ता, थोरात साहेब, थोरात साहेब, लोकप्रिय कार्यकर्ता विनायक मेटे यांच्या निधनानं अनेक प्रश्न उपस्थित झाले आणि त्याची चर्चा सुद्धा आपण या निमित्तानं केलेली आहे. हे खरं आहे की आपण सर्वजण सदस्य सुद्धा अनेक वेळ हायवेवर असतो आणि निवळ सन्माननीय विनायक मेटे हेच गेले नाही तर अनेक जीव त्या अपघातांमध्ये जात असतात, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून हायवे खूप महत्वाचे आहेत, हे खरं आहे की आपल्या प्रवासाच्या दृष्टीनं, वेळ वाचण्याच्या दृष्टीनं. परंतु आताची स्थिती अशी आहे की या बाबतीत आपण एक चांगली गोष्ट सांगितली की कोणता स्पॉट हा आता नवीन टेक्नॉलॉजीनं निश्चित झाला पाहिजे, लवकर निश्चित झाला पाहिजे, ही अत्यंत महत्वाची गोष्ट आपण सांगितलेली. या व्यतिरिक्त सुद्धा तुम्ही मिसिंग लिंक्स असं जे म्हटलं ते बरोबर आहे, फक्त तेवढ्या करता नाही तर मिसिंग लिंक्स अनेक आहेत की हायवेचे प्रश्न काय आता असा विषय घेऊन जर बसलं तर
खरं म्हणजे लेन्स बदलणं हे करणं, आता हायवेवर तर आम्ही सुद्धा कायम सतत आहेत. हायवेवरच्या त्या लेन्सचा काही शिस्त आहे का? कुणी कुठं चालवायचं याच्या बाबतीत काही निश्चित धोरण आहे का? आता आपण चालू काळजीपूर्वक पुढचा चालविलच का याचा काही भरोसा आहे का? ह्या खूप गोष्टी याच्याशी निगडीत, हे काय नाकारता येत नाही. परंतु या बाबतीतलं काहीतरी धोरण, प्रशिक्षण, काहीतरी प्रसिद्धी हे सुद्धा देणं अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून हायवे हा विषय घेऊन काही गोष्टी प्रसिद्धीच्या रूपानं सुद्धा महाराष्ट्रात सांगणं आवश्यक मला वाटतंय. तशा प्रकारचं एक धोरण आपण निश्चित करावं. आजची स्थिती अशी आहे की नाशिक पासून मुंबईला यायचं 3 तासाचा रस्ता आम्ही 6 तास लागतोय. आता टायर जागच्या जागेवर फुटतायत. इतके कोर असते खड्ड्याला, अशी कोर असते. तुम्ही टोल तर वसूल होतोयच, परंतु काळजी कुणी घेत नाही, अशा प्रकारची अवस्था आहे. ते खड्डे भरले जात नाही, टायर जागेवर फुटतात आणि अपघात होत आहेत. हे रोजचा विषय, रोजचा विषय. म्हणजे निव्वळ याचं झालंय. बाकीचं आपण हे करत असताना माननीय विनायकराव मेटेंच्या निमित्ताने चर्चा होत असताना आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीवर हायवेच्या जास्त प्रकर्षाने लक्ष देणं आवश्यक मला वाटतंय. आजची स्थिती अशी आहे की पूर्णपणे जॅमिंग आणि टायर फुटणं याच्यात संपूर्णपणे रस्ते कठीण झालेले आहेत. मी तर गोवा हायवेचं काय आता बोलतो, सर्वांनाच माहिती की काय नेमकं त्या दुर्दैव त्या रस्त्याचं कोणाला समजायला तयार नाही. याच्यात आपल्याला तातडीनं काही निर्णय आणि काही धोरण हे आपण तातडीने जाहीर करणार का? अध्यक्ष महोदय, निश्चितपणे माननीय बाळासाहेब थोरात साहेबांनी जे सुचवलं आहे त्या संदर्भात मी विभागाला सांगेन. आणि विशेषतः प्रशिक्षणाच्या संदर्भात, जनजागृतीच्या संदर्भात एक मोहीम आपल्याला कशी हाती घेता येईल हे देखील बघू. आपण नाशिक मुंबई रस्त्याच्या संदर्भात सांगितलेली वस्तुस्थिती आहे. माझ्याकडे अनेक लोकांनी सांगितलं 6 तास 7 तास लागतायत. यात तातडीनं जी काही उपाययोजना करता येईल ती आपण करू आणि मग लॉंग टर्मची उपाययोजना पावसाळा संपल्यावर निश्चितपणे करू. लक्षवेधी क्रमांक 8. साहेबांनी आदिवासी समाजाला लोकसंख्येच्या पटीमध्ये निधी देण्याचा त्यांच्या विकासासाठी या अर्थसंकल्पात तरतूद केली आणि त्यानुसार तिथून पुढं आदिवासी समाजाला 9% बजेटनुसार स्वतंत्र बजेट निर्माण करून आदिवासी समाजासाठी विकासासाठी त्या बजेटचा वापर करण्यात येत होता. परंतु मध्ये 2017-18 साली ह्या ज्या खर्चाचं त्याचं विवरण करण्यात आलं आणि त्या विवरणामध्ये एक कार्यक्रम खर्च आणि अनिवार्य खर्च असं त्याची वर्गवारी करून 2017-18च्या नंतर जो काही आस्थापनावरचा खर्च आहे, पगाराचा खर्च आहे, पेन्शनचा खर्च आहे, हा अनिवार्य खर्चामध्ये टाकल्यामुळं आदिवासी समाजावरती प्रत्यक्षात विकासासाठी जो काही प्रश्नावरती येतोय की आदिवासी समाजाच्या विकासासाठी जो काही निधी भेटायला पाहिजे तर तो निधी तो प्रश्नावरच येतोय. प्रश्नाची इमर्जन्सी क्रिएट करू द्या. अभिमन्यू, आदिवासी समाजासाठी जो काही निधी वापरला गेला पाहिजे तर त्या प्रश्न घ्या. तो त्या पटीमध्ये 2 मिनिटं. तर आमच्या ह्या निमित्तानं हा प्रश्न आहे की 1993-94ला जसं सुकथनकर समितीने अहवाल दिला होता आणि त्यानुसार जो खर्च वापरला जात होता किंवा तशी वर्गवारी होती, तर 17-18 नंतर जो बदल झाला तर तो बदल परत पूर्ववत करून परतच्याला जो काही अनिवार्य खर्च आणि कार्यक्रम खर्च आहे तो एकत्रित करून आम्हाला वापरायला भेटणार का, असा ह्या निमित्तानं माझा प्रश्न आहे. आणि याला उत्तर आदरणीय मंत्री महोदयांनी दिलेलं आहे की याची माहिती आम्ही पुढं अर्थमंत्र्यांकडे किंवा अर्थ खात्याकडे पाठवतोय. तर माझी या निमित्तानं अर्थमंत्र्यांना विनंती आहे की सन्मान्य सदस्य, 17-18च्या नुसार एक मिनिट. आता तुम्ही प्रश्न विचारला, मंत्र्यांकडून आता उत्तर घ्या. तुम्ही पुन्हा अर्थमंत्र्याकडे तर त्यानुसार मला मंत्री महोदय. 17-18ची जी आधी ज्याप्रमाणे खर्च आदिवासी डिपार्टमेंट होत होता त्यानुसार त्या पद्धतीने खर्च होणार का, हा माझा प्रश्न आहे. माननीय मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्यांनी हा प्रश्न विचारला. याच्या बाबतीमध्ये सुकथनकर समितीने काही शिफारसी केल्या होत्या. त्याच्या अनुषंगानं राज्याचं जितकं आकारमान असेल त्या आकारमानाच्या हिशोबानं
आदिवासींचं आणि सामाजिक न्याय विभागाचं जितकं पॉप्युलेशन असेल त्या पॉप्युलेशन बेस निधी देण्याचं काम सातत्यानं 17-18 पर्यंत सुरू होतं. त्याच्यानंतर जे प्लॅन नॉन प्लॅन होतं त्याच्यामध्ये अनिवार्य खर्च आणि आस्थापना खर्च एकत्र करून त्याच्या आकारमानाप्रमाणे त्याने निधी देण्याला सुरुवात केलेली आहे. तर या ठिकाणी सन्माननीय सदस्यांनी जे सांगितलं तसं अनिवार्य आणि आस्थापना खर्च ह्या दोघांचं मिळून त्यांनी आपल्याला निधी दिलेला आहे. वास्तविक याच्यामध्ये मी एकंदरीत या खात्याचं मंत्री म्हणून जेव्हा मी स्वीकारला त्यावेळेला माझ्या थोडं लक्षात आलं की या ठिकाणी हे दोन्ही खर्च एकत्र केल्यानंतर जे काही पर्सेंटेज प्रमाणे पैसे मिळायला पाहिजे ते मिळत नाही असं एक नसतीवरून मला लक्षात आलं की जी नसती आपण नियोजन विभागाकडे आपण पाठवली होती, परंतु मंत्रिमंडळ बदलल्यानंतर पुन्हा ती पाठवा अशा पद्धतीचं त्याच्यावर लिहिलेलं असल्यामुळे ती नसती आम्ही नियोजन विभागाला पाठवू. आणि ज्या पद्धतीने सामाजिक न्याय विभाग आणि आदिवासी विकास विभाग याच्यामध्ये जर तफावत असेल तर निश्चितपणानं त्या तफावत दूर करण्यासाठी आम्ही नियोजन विभागाला विनंती करून हा प्रश्न सोडू. सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदय, आपण सभागृहामध्ये हा प्रश्न खरोखरीच आदिवासी समाजाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. मी देखील 2.5 वर्ष ज्यावेळेस वित्त विभाग सांभाळला त्यावेळेस वेळोवेळी अनेकदा केसी पाडवी साहेब आणि आदिवासी दोन्ही बाजूचे सन्माननीय सदस्य येत होते, परंतु पाठीमागं 27 जानेवारी 2017च्या शासन निर्णय त्यावेळेस झालेला होता. त्यावेळेस आपण राज्याचे प्रमुख होता आणि मुनगंटीवार साहेब वित्त मंत्री होते. यामध्ये एवढंच आपल्याला करायचं आहे. व्हायला काय लागलंय की आदिवासी समाजाला जो काही निधी आपण देतो त्या निधीतनंच त्यांचा आस्थापनेचा खर्च वजा व्हायला लागलेला आहे आणि त्याच्यात दरवर्षी 5% वाढ होते. त्याच्यावर ते आणखीन त्यांचा खर्च पगाराचा पेन्शनचा सगळा त्याच्यातनं जातो आणि मग विकास कामाला आदिवासी विभागाच्या आदिवासी समाजाला जो निधी मिळायला पाहिजे त्याच्यामध्ये कटौती होत चाललेली आहे. तर आपण ह्याच्यामध्ये अतिशय गांभीर्याने लक्ष घालावं. माझ्या वेळेस स्वतः चक्रवर्ती जे चीफ सेक्रेटरी म्हणून रिटायर झाले ते पण मला म्हणाले होते की दादा हे केलं पाहिजे, आपण त्या वर्गावर अन्याय करतो आणि हे 100% खरं आहे. तर आपण ह्याच्यामध्ये जातीनं लक्ष घालून आता जे डॉक्टर गावित साहेबांनी सांगितलेलं आहे की नियोजन आणि वित्त विभागाची मदत घ्यावी लागणार आणि 100% ती घ्यावीच लागणार. तर त्या विभागाचे आत्ता चार्ज आपल्याकडे, तर आपण त्याच्यातनं मार्ग काढून हा 2017 साली आपणच मुख्यमंत्री असताना झालेला निर्णय बदलून पुन्हा 1993-94 सारखा निर्णय जो आपण नेहमी करत आलेलो आहे तसा निर्णय घेणार का? अध्यक्ष महोदय, मुळातच आपल्या देशामध्ये 2016 सालापासून आपली अकाउंटिंगची पद्धत बदलली आणि आपली बजेटची पद्धत बदलली आणि याच्यामध्ये प्लॅन आणि नॉन प्लॅन हा विषय आपण संपवला आणि थेट बजेट आपण मांडणं सुरू केलं. आणि म्हणून 2017 सालापासून प्लॅन आणि नॉन प्लॅन हा विषय आपण संपवलेला असला तरी देखील या संपूर्ण निर्णयामध्ये कुठेही आदिवासी समाजावर जर अन्याय होत असेल तर तो बदलण्याची 100% मानसिकता सरकारची आहे. मी स्वतः आदिवासी विकास मंत्र्यांसोबत बसेन आणि त्यातनं जो मार्ग काढायचा तो काढून कुठल्याही परिस्थितीत आदिवासी समाजाकरता जो काही निधी हक्काने द्यायचा आहे त्यात 1 पैसाही आम्ही कमी होऊ देणार नाही. लक्षवेधी क्रमांक 2. अध्यक्ष महोदय, लक्षवेधी क्रमांक 2 आता वितरित काहीच केलं नाही म्हणून मी प्रश्न विचारतो. अध्यक्ष महोदय, मी परवाच्या 293च्या चर्चेमध्ये हा मुद्दा उपस्थित केला होता. मी पहिल्यांदा मंत्री महोदयाचं अभिनंदन करेल की त्यांनी 3 दिवसामध्ये 1100 किलोमीटर प्रवास करून 37 तालुक्याचा दौरा केला आणि प्रत्यक्ष पाहणी केली, पीक पाहणी. अध्यक्ष महोदय, गोगलगाईने पूर्ण धुमाकूळ घातलेला आहे, पूर्ण पिकं नष्ट झालेली आहेत. माझ्या औसा आणि निलंगा तालुक्यामध्ये 82% पेक्षा जास्त पिकाचं नुकसान या निमित्तानं झालंय. अध्यक्ष महोदय, मी परवाच फेसबुकवर आणि ट्विटरवर गोगलगाई कशा पद्धतीनं सोयाबीनचं नुकसान करते आहे हे 3 टप्प्यात दाखवलंय. पहिल्या टप्प्यामध्ये छोटं पीक असताना कशी गोगलगाई खाते, दुसऱ्या टप्प्यामध्ये गोगलगाई कसं त्याचा शेंडा कापते, तिसऱ्या टप्प्यामध्ये अध्यक्ष महोदय वेळेचं भान राखा, प्रश्न विचारा. प्रश्न विचारतो अध्यक्ष महोदय. तिसऱ्या टप्प्यामध्ये आता काही ठिकाणी पिकं वाढलेली दिसत आहेत पण हळद्या रोग पडलाय,
येलो मोझॅक आलेला आहे. त्यामुळे अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांना माझा प्रश्न आहे, मी जे प्रश्न विचारतो